मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांसह त्यांच्या घरासह अंतरवाली सराटीतील आंदोलन स्थळाची ड्रोनद्वारे टेहाळणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर। सरपंचांच्या घराची देखील टेहाळणी केल्याची माहिती। मजबूत विरोधी पक्षनेता काय असतो ते देशाने काल संसदेत पाहिलं। एकट्या राहुल गांधींनी भाजपच्या मंत्र्यांना गुडघ्यावर आणलं। राहुल गांधींचं कौतुक करताना संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला। ज्यांनी त्रास दिला त्यांचा सत्यानाश झाला। अर्जुन खोतकरांची नाव न घेता रावसाहेब दानवेंवर टीका। विधानसभेला जालन्यात महायुतीची गणितं बिघडण्याची शक्यता। नाशिक शिक्षकपदून महायुतीचे उमेदवार किशोर दराडे विजयी। अपक्ष विवेक कोल्हेंचा पराभव। मुंबई ठाकरेंचे दोन्ही शिलेदार विजयी तर मुंबई पदवीधरमधून अनिल परब तर मुंबई शिक्षकपदून जमू अभ्यंकर विजयी। दूध दरासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वाची बैठक। दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर देण्यासंदर्भात निर्णयाची शक्यता। लोकशाही मराठीच्या मोहिमेनंतर प्रशासनाला जाग। 2 दिवसांच्या मुक्कामानंतर दोन्ही पालख्यांचं पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान। माऊलींची पालखी सासवडच्या दिशेने तर तुकोबांची पालखी लोणी काळभोरच्या दिशेने मार्गस्थ। कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचा लॉंग मार्च विधान भवनावर धडकणार तर प्रकल्पग्रस्त उद्या आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण करणार। महावितरणाच्या निविदेवर वीज नियामक आयोगासमोर सुनावणी। वीज खरेदीसाठी टाकलेली अट विशिष्ट कंपनीसाठी असल्याचा आक्षेप। सांगलीमध्ये विधान परिषदेवर सदाभाऊ खोतांची आमदार म्हणून उमेदवारी जाहीर झाल्यापासून कार्यकर्त्यांचा जल्लोष। यावेळी महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित। दूध दरासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर देण्यासंदर्भात निर्णयाची शक्यता। लोणावळ्यामध्ये दिवसभर पावसाचा जोर। गेल्या 24 तासांमध्ये 136 मिलीमीटर पावसाची नोंद। पनवेलमधील नैना प्रकल्प रद्द करावा यासाठी शेतकऱ्यांचं उपोषण। बेलापूरमधील नैना प्रकल्प कार्यालयाच्या खाली उपोषण। छत्रपती संभाजीनगरातून गोव्यासाठी विमानाचं आज पहिलं उड्डाण। लखनौ नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि गोवा विमानसेवेला प्रारंभ। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा बर्फीवाला उड्डाण पूल पुन्हा बंद। 4 जुलैपासून दोन्ही पुलावरून वाहतूक होणार सुरू। बार्बाडोसमध्ये जोरदार वारा आणि पावसानं देशात चक्रीवादळ। टीम इंडिया आणि भारतातील मीडिया बार्बाडोसमध्येच अडकले। ईशान्य भारतामध्ये पावसाचा तडाखा। आसाममध्ये अतिवृष्टीनं ब्रह्मपुत्रा नदीला पूर। गोलाघाट जिल्ह्याचा काही भाग पाण्यात बुडाला। पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगार अमोल गोरलेची हत्या तर भाजप पदाधिकारी शेखर ओवळसह 7 जणांच्या विरोधात गुन्हा। निवडणुकीच्या वादातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।